Namo
रुक्मिणी पांडुरंगा
बाबाजी सद्गुरु दास तुका ऐक वचन कमळापती माझ्या अंकाची विनंती करजोडितो कते काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराला दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त श्री भंग विश्वमान्य विश्व विश्वाधिकारी विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोपारायणचे लाडके संत जगरूप तुकोबाराय यांचा काकड्यातील पण विनवणी परई अभंग चारच चरणाचा अभंग आहे, चार कडेलाचा अभंग आहे. आपण सेवे करायचा. आज काय निमित्त कीर्तन आहे, नित्य कीर्तन आहे. आता हे नित्याचंच कीर्तन आहे. हो, आज काका किती वर्ष आहे? 6वं वर्ष. वा, होय 8. वा, म्हणजे बघा केल्याने होत आहे. काका म्हणले अण्णा म्हणले आम्ही इथून देहूला जायचो, तिथं गर्दी असायची, तिथे कीर्तन असायचे. पण आम्ही 1-2 जात असतात, 3-4 झाली. परत गाडीत भरती महिना विचार केला, पण अनेकांना घडवून आणलं या ठिकाणी. का तर हे तीर्थच असं आहे. इथं आहे लवचंब, हे ओढून आणतंय असं, इथलं बाहेर नाही लागले. हे बाकी काला ओढून आणते. ही शक्ती आहे, फार मोठी शक्ती आहे. मग काही कीर्तन नित्याचे हे निमित्ताचं कीर्तन, आज बीजेचं कीर्तन आहे. तसं पाहिलं तर आज 375 वैकुंठ गमन सोहळा तुकोबारायांचा, आणि देव इतका महाराष्ट्रामध्ये अतिशय भव्य दिव्य होतोय. हे आपलं परम भाग्य समजायचंय. पाठीमागला 350 झाला, तो आपल्या दृष्टीनं पाहिलाय. पण 300 तुम्ही पाहिला असेल, पण आम्ही नाही पाहिला. ज्याचं 75च्या पुढे वय त्यांनी पाहिला असेल. हा, पण 350 पाहिला आपण, 375 पाहिलाय. म्हणून आपण भाग्यवान आहे. आज छोट्या माऊलीनं भव्य दिव्य असा पांढऱ्या डोंगरावरती कार्यक्रम घेतलेला आहे. भूतनाभविष्य याची दिल्ली दरबारी नोंद होईल, असा भव्य दिव्य कार्यक्रम. आणि असाच कार्यक्रम परत सिद्धटेकला होतोय. का तर म्हणले तुकोबारायासाठी करायचे, जीवाचं रान करायचे, हाडाची काढा रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली माऊलीनं. आणि भव्य दिव्य दिल्ली दरबारी नोंद होईना असा उपक्रम चालू आहे. आणि तो सुद्धा ही उपक्रम सिद्धटेकला होतोय 7 तालुक्याचा मिळून. म्हणून आपलं परम भाग्य समजायचे. त्यातलाच एक कण आपण नित्य नियमान आज 8 वर्ष झालं हा सोहळा बिंदुत्सव साजरा करतोय. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज ही पुण्यनगरी पावनभूमी साधू संतांच्या नित्यनेम वारकऱ्याच्या पदस्पर्शन झालेली पावनभूमी, त्या ज्योतिर्मय चरणावर नतमस्तक होतो. गोसाईवरील चरणावर नतमस्तक होतोय. आज बापूंच्या चरणावर नतमस्तक होतोय. अण्णाचं काय फक्त प्रत्यक्ष आहे, त्याच्यामुळे विषयच राहिला नाही. काय सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. आज काय बोलायचे, तुकोबाराय बोलायचे, आपण तुकोबारायचे. त्यांनी आपल्यासाठी करून
ठेवा ठेवलेला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा त्या निमित्त आपण एकत्र आलोय. आता एवढीच काही माणसं की आपण खरोखर आपण भाग्यवान आहे. बाकीचे कसे भाग्यवान आहेत मला. त्याही काळात तुकोबाराय म्हणाचे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आलाय. आज बी तसंच आहे. तरी लोक घोरपटले. आज 375 वर्ष झाले तुकोबारायला जावं तरी लोकांचे अजून मोह काय सुटाना विकार काय जायना ते. आज विकार आहे तुम्ही इथं आला एवढा मोठा प्रपंच सोडून काम धंदा सोडून या ठिकाणी दुसरं यायचंच कशाला. प्रपंचाच्या गोष्टीसाठी इथं यायचंच नाही. फक्त इथं तुझ्या माझे राज्य नाही दुसऱ्याचे काय. हा आपलाच एक देव कोणी घ्यावा तेने विना जीवा सकू नाही. ते जीवाचा सेव करायचा आहे त्यासाठी इथे आलेलो आहे. म्हणून सेवेसाठी किती लाभ आहे. तुम्ही संताधिक संत तुम्ही संताधिक संत. मला थोडं बोल लागलं तसं काय नाही केलं. मनविता कृपावन संताधिक संत कोण संताधिक संत तुकोबारायांनी फार मोठी विनवणी केली. हे संताधिक संत आहेत ते ऋषी आहेत. संताधिक ऋषी आहेत आणि तुकोबाराय त्यांना विनवणी करतात. काय करतात विनवणी. तुम्ही संताधिक संत आणि संत कसे असतात कृपावंत. दोन पदवी दिल्या संतांना. संत अधिक कृपावंत. आता संत कोण हे टाळ करीत ना घेणं ना देणं. 5-10 किलोमीटरवर ना यायचं. रात्री अपरात्री कीर्तन का तर त्यांच्याशिवाय कीर्तनच होऊ शकत. खरे ते संत आहे. कीर्तनकार काय करू शकतो एकटा. म्हणून संतांना फार मोठी किंमत दिलेली. त्याच्यावर अवलंबून एक पकवाज वाजव. पकवाज वाजव अवलंबून एक कीर्तनकार. कीर्तनकारावर अवलंबून हे समाज आणि समाजावर अवलंबून कीर्तन. हे चक्र आहे. म्हणून तुम्ही संताधिक संत संत आणि कृपावंत भगवंताकडे जाण्यासाठी आतुरतेनं संतांना विनवणी केली तुकोबारायांनी. आणि ते संताधिक संत भगवंताच्या दारात गेले. आणि भगवंताच्या दारात गेलेले असताना तिथं द्वारपाल आहे. त्या द्वारपालांची नाव आहेत जय आणि विजय. त्यांना आत प्रवेश देत नाही. आता विषय असा आहे घरातली माणसं चांगली असतात पण दारातलीच कसं कोणा सांगू आगाव हे कळत काहीच घेणं देणं नाही. अरे आम्ही संताधिक आहे संत आहे पण त्यांना काय ते आज जाऊन दे. कोण द्वारपाल. त्या द्वारपालांचं नाव आहे जय आणि विजय. तरी संताधिक संत. काकाची माझी ओळख आहे. काय म्हणतात काकाने तिथं गेट टाकलंय. तिथं कोण आहे आता ते हे सिक्युरिटी. हा माझी ओळख आहे तुझी असेल ओळख मला काय सांग. काकांनी परवानगी नाही पण मी जबरदस्ती केली वेट मधून जाण्यासाठी. त्या द्वारपालांनी संताधिकाला ढकलून दिलं. ते संत आहे संताधिक आहे दृश्य आणि दिसाई माणसावानी वागणं राक्षसावानी. शाप दिला 3 जन्म तुला राकेश कुळात अवतार घ्यावा लागेल. राक्षस कुळात 3 जन्म अवतार घ्यावा लागेल. महाराज हिरण्य कशपू अरे हिरण्यक्ष वक्रदत्त शिशुपाल रावण आणि भीमसेन कुंभकर्ण. एका संताच्या शापामुळे जावं लागले. कुणासोबत कसं वागायचं इथंच कळत. हो नाहीतर किती जन्म नरकात जातील हे सांगू शकत नाही आपण. विठाला विठाला त्यासाठी चतुराई पाहिजे.
परमार्थ सामान्य नाही, परमार्थामध्ये चातुराई पाहिजे. ही चातुराई तुकोबाराच्या घराण्याकडे होती. 8 पिढ्या भक्ती करत होते ते. विश्वंभर बाबापासून ते बोलू आपण 8 पिढ्या भक्ती करत होते ते. पण नुसते भक्ती नव्हती करे, त्यांचा प्रपंच पण तसाच नेटका होता. प्रपंच सामान्य नव्हते तुकोबाराच्या घराणा, नेटकाच होता. कसा नेटका होता तर त्यांना मार्केटिंग कसं करायचं हे माहित होतं. तुकोबाराच्या घरी काय होतं, दुकान होत ना, हा दुकान पण होत. मग ज्याला व्यवहार करतो, ज्याला मार्केटिंग करतं, त्याचा प्रपंच तर चांगला असतो, पण परमार्थ सुद्धा चांगला असतो. आणि ज्याला मार्केटिंगच कळत नाही, त्याचा प्रपंच नीट होत नाही आणि त्याचा परमार्थ बी नीट होत. आता हे उदाहरण नसते काका फिटच, हे उदाहरण नसते आणणार नाही. मी निंदा स्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती सांगते. हो म्हणत्यात काकाकडे दुकान होतं किराणा मालाचं, मला काय माहिती म्हणत्यात. त्याच्या बी अगोदर म्हणत्यात की ज्या वेळेस कॅनलचं काम चालू होतं, त्यावेळेस बापू घामेला डोक्यावर घेऊन काहीतरी जे फुटाणं चॉकलेट गोळ्या बिस्किट घेऊन. बघा बरं का, ही चातुर्य काय आहे. अरे ज्यांचा प्रपंच नेटका, ज्यांचं परपंचात लक्ष, त्याचं परमार्थ सुद्धा लक्ष. म्हणून तुकोबाराय सामान्य नव्हते, त्यांच्या घराण्यात रीत होती प्रपंच नेटका, चातुर्बद्ध चाणक्य नीतीची माणसं होऊन गेली त्या घराण्यावर. तसं अण्णांनी सुद्धा प्रपंच झिरोत नेटका केला, परमार्थ नेटका. मग आता कॅनलवर जण फुटाने विकलं बापून. मी निंदा स्तुती करत नाही, वस्तुस्थिती बोलतो. काकांनी दुकान किराण्याचं चालवलं, काका तोटा झाला का? मुद्दाच नफा मिळवला का मुद्दत बुडावलं? नाही तेच आहे. ऐका, मला तिकडं जायचंय. मग त्या किराण्याचं परत काय झालं, आडच झाली. आडतीची एक डेअरी झाली, डेअरीची पुन्हा एक गुळपिटीची कंपनी झाली, पुन्हा एक तेलाची कंपनी झाली. अजून दुसरं काय मला काय माहित नाही. सोन्याबिन्या दुकान आहे का? तर ही चातुर्य आहे, ही बुद्धी आहे. अरे ज्यांचा प्रपंच नेटका, तो परमार्थ कधीच फाटका होऊन देतो. आणि ते तुकोबारायची परंपरा होती. म्हणून पंचरत्ना सर्वै भोगुन त्यागी, अतिशय गोड. सुगरण कोणाला म्हणता तुम्ही? आई सुगरण मला म्हणतात. जी भाजी खात होती ती सुगरण. मग जिच्या भाजीत मीठच लागत नाही. असं कसं काय? आजीच्या भाजीत मीठच लागत नाही, न मागता जेवण लागतं ती सुगरण. आणि बस कधी मीठ मागत ती सुगरण. महाराजांनी गोड टाळले. व्हायला गेली तेवढंच, प्रपंच भोगला बी तेवढाच. अशी माणसं यशस्वी होत असतात. मग 1600 शतकात तुकोबारायांच्या हातामध्ये प्रपंचामध्ये आलेला आहे. वय वर्ष 17 आहे, जास्त नाही. आणि आई गेलेली तेव्हा तुकोबाराय म्हणतात बाई गेली बरे,
माता मेली मध्ये कथा तुका म्हणे हारले चिंता. हे वैराग्य, 3 वर्ष दुष्काळ पडलाय, 21 वर्षे बिना हातात आणि पंढरीच्या एरधार चालू झाली. पण हा विषय असा होता, नगदी नाणं घेतलं कानोबाई. सावजीला पत्नी वारली, सावजी मशानातूनच वैराग्य पत्कार. सर्व जे सावकारीचा विषय होता ते तुकोबरायाच्या वाटणीला. पण तुकोबरायांनी काय केलं? काहीच केलं नाही. 3 वर्षाचा दुष्काळ होता, गंगेमध्ये इंद्रायणीमध्ये डोहामध्ये सोडून दिलं. आणि एकच विषय ठरला की काय, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे. त्यांना खरं कळलं होतं का, तर त्यांनी मार्केटिंग केलेलं होतं. मार्केटिंग केलं होतं का, अरे हे मार्केटिंगला द्या, पण हे मार्केटिंग वाया नाही केलं पाहिजे. हे मार्केटिंग आई कितीला पास असतं, शाळेत कितीला पास असतं, 35ला पास असतं. मग तो कोबरा किती वर्षी पास, 17व्याच वर्षी पास झाला. आम्ही पास होतो 80 वर्ष 85 वर्ष. ते पलट ढकलून पास आहे, ते काही पास आहे. पास अंगाने व्हावं, पास काकाने व्हावं. ती बरंच पास खराब तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. आणि तरुण परत खराब पारणार 35च्या आत पारणार झालाय. आणि ती तुकोबरायांनी आणि वैराग्य केलं, काहीच ठेवलं नाही. विना कधी भामचंद्र, कधी भंडारा, कधी बोराडेश्वर. मग जोपर्यंत साधक वृत्ती होती तोपर्यंत लोकांचं लक्ष तुकोबाई अजिबात सुद्धा नव्हतं लक्ष. साधक वृत्ती होती तोपर्यंत कुणाचंही लक्ष तुकोबाई नव्हतं. पण जशी जशी सिद्ध अवस्था प्राप्त व्हायला लागली तशी तशी लोकांची लक्ष तुकोबाईकडे लावायचं. अरे घरी काहीच नाही, सारं पाण्यात सोडून दिले. पण प्रसन्नता काय चेहऱ्यावर, स्माइल काय, आनंद काय. अरे आपल्याकडे एवढं असून आपली तोंड सुकली वाली. तुकोबाई काही मंडळी गेली, महाराज तुमच्याकडे असं काय एवढं. तुकोबाई म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, फक्त एकच आहे, सदा नाम घोष करू हरी. मला एवढं जातं या हे दुःख कोणाला वाटतंय, हातवर करावं तेवढं दुःख कोणाला वाटतंय, याकडे नाही. सुख कोणाला वाटतंय, सुखी नाही वाटत, हातवर करायचं. मी नाही बघत, ते तुकोबाईची भगवंत बघत, मी काय बघतो. अरे एवढं मोठं सुखाचे आहे, तिथं राशी आहे आणि ते सुखासाठी आपण इथं आलो. परमार्थ सत्य पाहिजे. ऐका, व्यवहारात फाटकी नोट चालती, व्यवहारात फाटकी नोट चालती, पण खोटी नोट चालते का? खोटी नोट चालत नाही. ते खोटी नोट कोण लागतं? कॅशियर. त्याच्या बापाला ओळख येत नाही कॅशियर. एक फायबरचं मशीन असतं,
500चा बंडल टाकला 100च्या नोट 100 नोट असते फटफट फटफट करत लाल देऊन देणार डुप्लिकेट नोट आहे हे कुणाला कळतंय मशीनला कळतंय वा बोल करा हे मशीनला कळतंय आपण जर परमार्थ खोटा केला देवाला कळत नसेल हा अरे परमार्थात सेवा भोळी चालते सेवा भोळी चालते पण खोटी चालत नाही जशी फाटकी नोट व्यवहारात चालते खोटी नोट चालत म्हणून इतकी खरी सेवा करायची जेव्हा ज्याची खरी सेवा त्याच्यावर हे काय हा नाही तर खायचं दात वेगळं फटात या पोटात या गोटात या असले किती आले किती गेले काय घेणं देणं नाही ते म्हणतात तसं येईल किती बोंबल किती मजा येईल हा अरे एका कुर्मदासानं एकच कीर्तन ऐकलं एक किती कीर्तन ऐकली किती कीर्तन ऐकल्या उतार होता आपला किती किती कीर्तन ऐकल्या आकड्यात सांगा बरं हा आकड्यात 100 200 500 हा आणि एक कीर्तन काय आणि 1000 कीर्तन आहे ते कीर्तनच असतं पण कीर्तन कसं ऐकायचं असतं तुका म्हणे तीर्थ निर्मळ येऊन गोपाल आहे तिथे हृदय निर्मळ पाहिजे त्याला चित्त निर्मळ पाहिजे त्याला हा आता वाटतं इलस करायची पद्धत आहे काय होय काय काय एकदम काय लापसी अजून वा आता यांना ते जेवणाला वाढायचं नाही एक पाय घ्यायची पातेलं सोडवायचं काय होईल अंग भरेल का पोट भरेल अंग भरेल पोट भरायसाठी काय करावं लागेल ते वाट्याच्या वाट्या भात ती लापसी आत घालावं लागेल तेव्हा पोट भरेल तसं कीर्तन आत गेलं पाहिजे नाही ते गेल ती कीर्तन करा माते गळ्यामध्ये मान असलेली चालते कपाळे दुकान असले ते चालतो पण हृदय निर्मळ पाहिजे पाहुणा आल्यावर जसं तुम्ही काय करता अगोदर पाणी देता का पाणी देता अरे पाहुणा आल्यावर आधी गालीच्या स्वच्छ करायचा लागतो गालीच्या टाकायचा नंतर पाहुणा बसतो नंतर पाणी द्यायचा मग पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो हृदयात देव साकारण्यासाठी हृदय किती स्वच्छ लागत हेच माझ्या तुकोबारांनी सिद्ध अवस्थेमध्ये केलं आणि लोक म्हणाले काय प्रकार आहे हा तुकोबाराकडे काहीच नाही पण प्रसन्नता काय मग सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा तुझा समाधान तुकोबाराची अशी अवस्था होत झाली आणि तुकोबारा काय म्हणले अभंगाचं पहिलं तुम्ही संकातिक संत मनाविता कृपावंत तुम्ही कृपावंत एवढा उपकार करा देवाला निरोप सांगा देवा संतांनी गेले देवाला निरोप घेऊन पण द्वारपाळाने त्यांना प्रवेश दिला नाही ढकलून दिलं गेले पोत्यात शाप दिला झाले राक्षस संतांना निरोप देऊन काहीच फायदा झाला मग गयावया करणार नाही तुकोबाराय आता काय करायचं पण तुकोबाराय हुशार होती चातुर्य बुद्धी तुकोबाराय होती का पुन्हा त्यांची दृष्टी सम होती तुकोबाराय
आणि असं करत 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 अभंग लिहित होते. तुकोबाराय असे विनवणीचे अभंग कधीच लिहित होते. त्यांचे अभंग जनगाडी महाराज लिहित होते सदोपर्यंत. आणि हे लिहित असताना, ही विनवणी करत असताना तुकोबाराय विनवणी करतात एका पक्षाला. संतच काय कोणी निरोप जायना, एका पक्षाला विनंती केली. तो पक्षी कोणता? गरुडाचे पाय प्राण्यावर प्रेम जरी दिलं तर ते बोलतात आपल्या संग. हो बोलतात. ज्ञानोबाऱ्या संघ बोलत होते, तुकोबाऱ्या संघ बोलत होते. गरुडाला विनंती केली, गरुडजी माझं एवढं काम करा तुम्ही. का? तुम्ही विष्णूचं वाहन आहे, देवाचं वाहन आहे. तुम्ही विनंती करा, देवाला लवकर घेऊन या. आणि आता मला थांबायचं नाही, मला जायचंय, मला जायचंय. मी माझं काम केलेलं आहे. अरे 4च वेद होते, ती काही मोजक्याच लोकांसाठी होते. 5वा वेद मी निर्माण केला, गाथा दिला. 4092 अभंगाचा शुद्ध गाथा करून ठेवलाय. आता मला इथं राहायचं नाही, मला जायचंय. आता माझं काम केलंय का? तर सामान्यातल्या सामान्याला जगता यावं, हे तुकोबारायांनी करून ठेवले. फार मोठे उपकार आहेत आपल्यावर तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांसाठी आपण अजून जर आपलं काम धंदा करत बसलो तर आपलं हित का होणार आहे? हित का होणार आहे? मोक्षाला कधी जाणार आहे? गरुडजी म्हणतात, गरुडजी जातात. पण गरुडजी गेल्यानंतर लक्ष्मी माता भगवंताचं पाय घेतले. देव झोपले, पाय तोडवायचं नाही का? मोडतात पाय सोड म्हणतो या. मग काच केली एखादा पाय द्यायचा, मग कशाला पाय? पण ती अशी पाय चेपत होती का? तर माझ्या भगवंताची निद्रा लागावी, मोडू नाही निद्रा. गरुडजी माघारी आहे म्हणजे माझ्याच्यानं काही काम होत नाही. मग तुम्ही लक्ष्मी मातेला विनंती करा. मग तुकोबाराय लक्ष्मी मातेला विनंती करतात. काय का प्रमाण? पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मी माता भगवंताचं पाय ठेवते. तुम्ही लक्ष्मी मातेला सांगा. लक्ष्मी मातेला सांगितलं. लक्ष्मी माता म्हणजे हे काम मी नाही करत. मला का? तर अहोरात्र भगवान परमात्मा सेवा करतोय. जगाचा मालक आहे, सीन आलेला आहे, मी नाही उठवणार. त्यांना झोप लागावी म्हणून त्यांचं मी पाय दाबते. हो, मी उठू शकत नाही. लक्ष्मी मातेचे विषय संपूर्ण. काय करायचं आता? काय करायचं? माझा
निरोप होऊन देवाला सांगी सिद्ध अवस्था झाली. तुकोबरायाला मला इथं थांबायचं. मग त्यावेळेस लक्ष्मी मातेने एक उपाय सांगितलाय. एखाद्या नोकरी जर पाहिजे नसेल तर नोकरी काकाकडे जायचं, काकाकडे नाही जायचं, काकीकडे जायचं. काकीला काय वया करायचं सांगायचं काय प्रश्न. काकीने तेव्हा तुम्हाला काय कळतं का ती पोरं किती वेळ झाली येऊन बसते. मग आधी त्याचं काम करा, नंतर ताट. तेवढंच आहे, काय सोपं आहे. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकू. हा येतं काकुलती. तुम्हाला माहिती चांगलं काकुलती येतं. मी सांगायची काय गरज. मग तुम्ही लक्ष्मी मातेला लक्ष्मी माता म्हणजे निद्रेतून भगवंताला जागा करणार नाही. मग एक आहे त्यांच्या उशाला सर्प आहे. ते सर्पाला उशी देऊन जाऊ. कोण? भगवान परमात्मा. मग त्या सर्पाला विनंती करा की तुम्ही थोडं 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 बारीक मुंडकं घ्या, मानाखाली उशी काढून घ्या. कशाची? त्यांची. त्यांना विनंती करा. हाय का प्रभू तुका जागे करा ऋषिकेशा. शेषाला विनंती केला, शेष दादा एवढं माझं काम करा केला. मग शेषाने बरोबर अंग चोरत 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 असे मान आवटायला लागली. गडी जागा झाला, गडी जागा. तसं तुकोबाईने तुम्हा आम्हाला जाग केलंय की हाय का प्रमाण. उठा जागे वाडे तुकोबारायांनी शेषाला जागा झाला. विनंती केली, तू मामाला उठवले. शेष जागा झाल्यानंतर देव जागे झाले आणि पंढरपुरातल्या वारकऱ्यांना सांगितलं. काय सांगितलं? माघ वद्य एकादशी आहे. कुठं? पंढरपुरात. आणि फाल्गुन शुद्ध एकादशी आता देहूत करायची आहे. सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं आता पुढची एकादश पंढरपुरात होणार नाही. आदेश सोडला, फरमान सोडलं. सर्व वारकरी आनंदाने नाचायला आणि येणारी फाल्गुन वद्य एकादशी आपल्याला देहूमध्ये भरवायची. आणि फाल्गुन वद्य दशमीला देहूला आले. देहूला आणि देहूला आल्यानंतर तुकोबाराकडे काय होतं का होतं? त्यांना घरनी सगळं तिकडे तिकडे करून टाकलं होतं. आम्ही सदैव सोडके आम्ही
देव आले. आता किती देवाचं स्वागत पाहिजे, किती पाहिजे नव्हतं स्वागत, पण काहीच नव्हतं तुकोबाने. सगळं तुटकल फाटकच होत. भगवान परमात्मा बसले त्याच्यावर. तुकोबरायचे दानादान झाले. पातेलभर पाणी आणलं आणि मूठभरच कन्या टाकल्या. वैरल्या कन्या वैरल्या आणि माझ्या देवाला खायला कन्या. कधी? दशमीला, संध्याकाळी दशमीला दिल्या देवाला. पण देवाने कन्या कशा खाल्ल्या? पतरवाळ्या वाटल्या ताक पण नव्हतं, फुटकच ताक होतं. का पतरवाळ्या कशाच्या? त्याच्या पतरवाळ्या पहिल्या कशा पतरवाळ्या आपल्याला तुमचं पान म्हणायचं. पिंपळाचं पान, सागाचं पान ते मोठं, त्याला ते टोचलेलं त्याची पतरवाळी केली. हा आता लय फेड झाले तुमचे राईस प्लेट वाटायचे काय. भगवान परमात्मा बसले देवाय. हा दरदरीत कन्या, दरदरीत पाण्या वैरल्या कन्या त्यात दिल्यात, पण खायला कुठे येते? सगळं पकडायला. माझ्या देवानं चतुर्भुज रूप धारण केलं. 3 हातांनी पतारवाळी धरले आणि वरपू कन्या खाल्या तुकोबा आहे. तेव्हा तुकोबाला एक वाक्य दिलं माझ्या देवानं. काय दिलं? तुकोबा, अरे विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या, त्याच्यावर माझं पोट भरलं नव्हतं, आज माझं पोट भरलं महाराज. काय माझ्या तुकोबारावर भगवान परमात्मा प्रेम आज पोट. आणि तो दिवस उघडला. दुसऱ्या दिवशी देव म्हणतात, चला तुकोबाचा, तुम्हाला वेळ नाही थांबाय. पण तुकोबाराय म्हणतात, पाहुणी माणसं जुनी यायची जुनी घरी. आजी सोडून त्या मातीत घालायच्या. येताना फोन, जाताना फोन, मध्ये फोन, पोचला फोन, कशाचा आला गेला मिळाला तरी काय प्रेम नाही. पहिली माणसं अचानक जाणत आले, काय प्रेम होतं त्या माणसाने. आणि शेजारचा पाहुणा आला तरी त्याला चहा प्यायचा, हा घरी जावा लागला. चला पाहुण्याच्या प्या, चला पाहुण्याच्या प्या. आदर होता, प्रेम होतं, ममत्व होतं. म्हणजे देवा, आणि एक पाहुणा घरी आला तर आम्ही 4 दिवस जाऊ देत नाही. आता तू आमच्या घरी आलाय, तुला आम्ही जाऊन देऊ का? आज एकादशी आहे. आज एकादशी आहे. देवा, आज तू विदुरच्या घरी जातो, न सांगता जातो. मी बोलवलं मग तू आलाय का? देवाला व्यवस्था आवडते का अवस्था आवडते? हा, तुम्हाला काय टेन्शन आलं काय? चॅनल बदलू माझ्याकडे महागडा चॅनल आहे, पण तुम्हाला मातीत राहायला. हा, तुमचा उतार नाही त्याने व्हायचा नका, आवाज नाही मला. फ्रेश राहणार काय काय का तुम्हाला तोड गेलो मागतोय काय नाही. हा, बर्डन दिसते एवढं कशासाठी? अरे आनंद घ्यायचा असतो. तुम्हाला 50% आरक्षण दिले, कोमत का बसलाय? हा, बीपी वाढतोय काय? विठाला विठाला तुम्हाला सांगतोय ना, देवाला काय आवडते? अवस्था पाहिजे, व्यवस्थेला नाही मात्र घालत देव. आणि त्या विदुराच्या घरी अवस्थाच होते काय? रोज भगवान परमात्मा फिरायला जायचा. आणि बुधवार म्हणतो आज पुढे जायचंय, आज पुढे जायचंय, आज पुढे जायचंय, आज पुढे जायचंय. त्यामध्ये पुढे जायचंय. मला आज विदुरा घरी जायचंय, आज विदुरा घरी जायचंय. गरीबाची म्हातारी बरी उतवा, चला जाऊ विदुरा घरी. उतवा, चला जाऊ विदुरा घरी. धर्म विचारणे पलक गाठी, गरीबाची भोंगडी बरी. उतवा, चला जाऊ विदुरा घरी. भगवंताला अवस्था आवडते, व्यवस्थेला नाही तो कुसळ. आणि त्या अवस्थेमध्ये तुकोबारायकडे होती. वरपोर खाण्या खाल्या दुसऱ्या दिवशी एकादश फराळ खाल्ला.
नाचून विना घेऊन भजन केलं, रात्रभर भजन केलं भगवंताने. कुणाच्या घरी केलं? तुकोबारायच्या घरी केलं. दुसऱ्या दिवशी पार नाही म्हणजे काय? एखादच कवाच वाटतं त्याला काय म्हणतात? बारस सोडत नाही त्याला पारणं फेटणं म्हणतात. काय करी सांगे पारतो हाणतात यानं माळ करी. तू कशाचा माळ करी? तू बोल करी. विठाला 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 पारणं भेटलं दुवाता सोडले. आता तरी म्हणजे चला की तुकोबारा आहे, चला. आणि तुकोबारा काय करायचं? देवाला घरी बसवायचे. गडीवर इथे वाडीत जायचं, गडीवर रुईत जायचं, गडीवर पळत देव जायचं, गडीवर टाळत मध्ये जायचं. कोण? तुकोबारा. चला देवाला चला. लोक म्हणजे काय बाळा टाळायचं. 2 दिवसा होळीच असतं ना आलाय. चला चला काय कळतं का काय? होळी झाल्या तर येतात का? हो मला येणार, आम्ही येणार. तुकोबारा पुन्हा आले. देवा आम्ही तसं तुम्हाला सोडणार नाही. अजून 2 दिवस हवा. आमच्याकडे होळीच असताना होळीच असताना होळी झाली का लगे आपण होळीला काय असतं? बोलाय काय पुरणपोळी ह्यांनी सांगायचे. पुरणपोळीच असतं नसतं. पण होळी का बरं? काय महत्व त्या होळीचं? होळी सण साजरा करतो नाही आपण. काय कारण ते साजरा करायचं? तर ऐका, ज्यावेळेस हिरण्य आणि हिरण्यकशिपू विष्णूचं काय करायचे? त्याग करायचे, ब्रह्मदेवाची सेवा करायची. जेवढे विष्णूचे भक्त आहेत तेवढे दरिद्री आहेत, तेवढे दरिद्री आहे. आणि शिवाचे भक्त श्रीमंत आहे. ती भोळदैवत आहे. कोण? भगवान शिवजी भोळदैवत आहे. सेवा केली ना काय बी देते. रावण कोणाचा भक्त आहे? किती श्रीमंत आहे. आणि तुमच्या शिव आणि विष्णू त्यात लय फरक आहे. नामदेवराची परिस्थिती दुबळी, तुकोबाराची दरिद्री, सुदाम्याची आधी दरिद्री. त्याला लयच मोठं व्हायचं का नाही? लयच मोठं व्हायचं. त्यांनी विष्णूकडे जायचं नाही, त्यांनी शिवाची पूजा करायची. उद्यापासून पोरे महाराज आहे. पण शेवटी मातीत जात सगळं. गेलं का नाही माती? झालं का नाही? राग झाली का? का ती कसं सांभाळायला लागतं? मिळतं पण सांभाळता आलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. दोनच दिवस होळी तसं नाही. आम्ही येणार आणि होळीच्या पुरणपोळ्या खाल्ल्या. माता पुरणपोळीला विषय काय झाला? होळीचा सण काय या तर त्या ब्रह्मदेवाची पूजा करून करून सगळ्या पृथ्वी राज्य कोणाचं होतं? हिरण्यकशिपूचं राज्य होतं. आणि त्याच्या राज्यामध्ये नाव देवाचे घ्यायला बंदी होती. पण त्याच पोट त्याचं ऐकत नव्हतं. त्याच पोट त्याचं ऐकत नव्हतं. अशी बरीच पोरटी केली. त्या पोरट्याने कीर्तनाला नाही आलं तरी चालत. पुण्या त्या पोरट्याने म्हणतोय मी पोरटीच नाही. कुणाला सांग? फक्त बापाची मान 4 माणसात खाली नाही झाली पाहिजे. असं जरी ते पोरट वागलं तर कीर्तनाला आले कसं अर्थ काय? विठाला विठाला विठाला. पण ते प्रल्हाद काय ऐकत नाही. त्याला वेधशाळेत घातला महाराज प्रल्हादांना. माघारी आणला. मला काय काय शिकवलं? मला काय काय शिकवलं? देवाची पूजा करा. बापालाच म्हणते. मला वाकडं बोलते की ना. मग हत्तीच्या पायाला बांधलं, कड्यावरून ढकलून दिलं. अनेक प्रकारचं मारहाणीचं संकट आले पण प्रल्हाद काय ये ना. मग त्या राक्षसाची बहीण होलिका होती.
म्हणजे याला मारायचंय म्हणजे सोपं आहे की मारायचं. मी मारते म्हणजे तुला कोणी काळजी करू असती बहिणी काय त्या बहिणी नाही मग तिनं ब्रह्मदेवाची पूजा केली होती वर मागून घेतला होता आणि अग्नीपेक्षा कितीतरी पटीनं तिचं टेम्परेचर कुणाचं ते होली म्हणजे काय नाही त्याला मी मांडे घेते चौकून लाकडं रसा द्या मग मला अग्नी काय करू शकत नाही तर अग्नीपेक्षा कितीतरी माझं टेम्परेचर आहे मग जास्त रचलं पण ज्यावेळेस तिनं मांडीव घेतला आणि त्या प्रल्हादाच्या स्थितीत तिचं टेम्परेचर कमी झालं टेम्परेचरच कमी झालं तिचं जळून खाक झाली आणि प्रल्हाद नारायण 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 म्हणून बाहेर आला. काय ताकद आहे हा आला पण प्रल्हादाचं गडी भक्त आधी रडत होत का आता गेला का प्रल्हाद म्हणले आता काय सगळं रडत होतं गडी पण जेव्हा त्या अग्नीतनं बाहेर आला तेव्हा काय म्हणले ते कोण मित्र मंडळी लग्नात नाचणारे वेगळे बँड मध्ये नाचणारे वेगळे कीर्तनात नाचणारे वेगळे आणि अशी बोंब मारली काय होलिका जळू खाक झाली रे शास्त्रात वर्षातनं एकदा बॉम्ब लायचंय शास्त्रात वर्षातनं एकदा बॉम्ब लायचंय आणि जन्माला आल्या एकदा बॉम्ब लायचंय शास्त्रात वर्षातलं एकदा बॉम्ब लायचे जन्माला आले एकदा बॉम्ब लायचे तवा बॉम्ब लायचे जन्माला आल्या ज्यावेळेस बापाचं मडकं खांद्या वाजतं बापाचं मडकं खांद्या वाजतं आणि 5 फेऱ्या मारल्या ते काय आहे गट वा ते गटाचा स्फोट झाला गटच लक्ष आहे का कीर्तन आज जाऊ द्या गटाचा स्फोट झाल्या मग बॉम्ब लायचे आमचा घटस्फोट 38 घटस्फोट अरे तिथं घटस्फोट झाला बॉम्ब लायचंय शास्त्रात उजव्या हाताने बॉम्ब लायचंय आणि तिथं डाव्या हाताने बॉम्ब लायचंय असा फरक आहे कीर्तन माती झालाय कीर्तन काय सारे हसणारे रडावला तरी 12 वाजल्या अजून लांब राहणे मग होलिका बाहेर आले बोंबलाय लागले नाचायला लागले गडी कसं काय नाचतात आता कोणी दारू घेऊन नाचते कोणी रंग टाकते कोणी काय करते आनंद व्यक्त केला आनंद का होलिका मी मग पुढं दुसरा दिवस उजळला दुधिया आता तरी चला गेला का गाड्या हो आता तरी गाड्या हो पण एकही यायला तयार नाही यायला तयार नाही आणि त्यावेळेस आल्यानंतर एक जण कशी द्या 8 मिनिटला पार्सल होते सगळं एक जण कशी कडे तर माणसाला द्यायचं पसरी जायचं पसरी एकटे कशी सगळे दशमी झाली एकादश झाली 12 झाली प्रतिपदा आणि द्वितीयाला म्हणजे आज काय थांबायचं आज काय थांबायचं नाही मग त्यावेळेस त्यांनी वचन बरीच जनगाडी भातला वचन दिलं आता ते वचन सांगतात आपला टायमिंग फार पुढे होईल अगोदर दुसरे चरण घ्या आपण मी ठोरत नाही
महाराजांनी निर्णय घेतलाय आज काय कुणी येत नाही आवलीला म्हणले तर आवली तयार नाही मोह सुटत नाही महाराज इथं आलेलाच मोह सुटलाय हे घरच्यांना ते लवचेपणे ओढून धरले का इथंच आलेलं मोह सुटला इथं काहीच आठवत नाही मग त्यावेळेस तुकोबारायांनी आता थांबण्यात काही मजा नाही यांच्या नादानं आपला राडा होईल आयुष्यभर सेवा केली व्यर्थ जाईल तुकोबारायांनी आता ते आता अभंग आपण आम्ही जातो तुम्ही कृपा असू दे येऊ घेऊन नंतर दोन त्याचं सोडून धावले हा आता विठोबाच काय भजन करू हा विठोबा दोन शरण आपण धावते काकांचा संदेश आहे 12ला फुलं टाकायच्या 12:05 होत आल्या कीर्तन आपण धावतच घेणार आहे कारण लोक थोडी उशीर आले काही लोकांना लग्नात जायचे काही अनेक अडचणी म्हणून अगोदर अभंग घ्या आम्ही जातो तुम्ही कृपा तुकोबारायांचे 2 मिनिटं स्मरण करा नंतर पुष्पवृष्टी करा पुंडरी कवधारी माझी भावावी करुणा
चित्त राहिले नाही. हा चित्तही राहिलेच नाही. इथे सगळं व्यक्त झाले नाही. तुकोबाराय आतुरतेने भगवंताची वाट पाहतात आणि वाट पाहता असताना भगवंताचं सेवन केलं. तुका मने मज आठवा, तुका मने मज आठवा, तुकोबारायांसारख्या जर महान साधूला संताला देवाला सांगणं मज आठवा, मला आठवा, त्यांना जर सांगावं लागत असेल आपण कुठल्या वेळेत बसतो? कुठल्या वेळेत बसतो आपण? 65 लाखाची जहागिरी पाण्यात सोडून दिली. विठू तुझे माझे राजे, नाही दुसऱ्याचे काज. तो साधू, तो संत, ते जगद्गुरु म्हणतात देवा मला आठवा. ज्याचे निगावे घर त्याचा करावं संसार. मग आठव म्हणायची काहीच गरज नाही.
खायचं एखादं काय तिसऱ्याचं काय हा या अधिष्ठानाचं एवढं फार मोठं महत्व आहे. आपण बरीच आख्यायी सांगायची होती. त्या दिवशी मी थोडीशी मुलाखत घेतली जाधव महाराजांची, म्हणजे ज्योतिमामाचे नातूपंत असतील. हा काय त्या मुलाखीत भरलेले तथ्य एवढं मोठं. फार भाग्यवान आहे आपण, अशा पवित्र पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलोय. अधिष्ठान बारकं नाही, लय मोठं अधिष्ठान आहे हे. आणि अधिष्ठान म्हणजे फार मोठी आख्यायी आहे. काकांची थोडीशी मुलाखत घेतली. याला प्रत्येक अण्णांची मुलाखत असेल, बापूंची मुलाखत होईल. अनेक मुलाखतीतून अनेक प्रसंग बाहेर येते. ते लावट विणेकरी आहे तिथं कोणतरी, त्यांची मुलाखत घ्यायची. या हनुमंतरायाची काय भक्ती, काय सेवा. म्हणजे मी विना घेऊन होतो या मंदिरात, पहाड्याला होतो. छोटं मंदिर होतं पहिलं, पण दुपारी 12ला एक महिला पुरुष आला. ती म्हणला महाराज लईच भूक लागली, काय आहे का? अरे मला मलाच काय नव्हतं, टोपल्यात मी एवढं नाही हो म्हणला, मला काय सांगता येणार नाही. पण असं नाही करा गाष्टपण एखादा गाष्टपण आहेत तिथं मी आलेत का देवी नाही लावण म्हणून बघा. तर म्हणले महाराज तिथं स्वयंपाकाच्या खोलीत गेलं तर ताजी तवंग भाकर होती. कोणी टाकली? निष्ठेला फार मोठी किंमत आहे. गरम भाकर होती, गरम भाकर. असे अनेक प्रसंग आहेत ह्या अधिष्ठानाचे. म्हणून हे अधिष्ठान कमी नाही, बारकं नाही, फार मोठं अधिष्ठान आहे. का तर याला शक्ती तशी आहे, दोन्ही बाजूनी भरभक्कम आहे. जेवढे साधू संत झाले ना प्रपंचाकडून त्यांनी पारमार्थ साधलाय. आणि आपल्या जिथं पंचकमिटी मंडळ आहे ना परपंचाकडूनच पारमार्थ साधते. ते असे उपासकांना कुठे घालायचे फिरत काय कोण कमी आहे? काका कमी आहेत, काढणा कमी आहेत, गुरुजींचं कोण कमी येतं? सगळे दणकाट येते. ज्याचा प्रपंच नेटका त्याचा पारमार्थ बी नेटका, त्याच्या कुठं फटकार नाही. म्हणून एवढं भव्य दिव्य झालेले. म्हणून या ठिकाणी 12:15 वाजले. टायमिंग आपल्याला भरपूर पाहिजे होतं. ठीक आहे, काकांचा मी आदेश राखून बरोबर 12:05ला फुलं टाकले. आता दुसरा दुर्गशंकरा योग आहे. 375वा वैकुंठ गमन सोहळा चालू आहे. आता मावळ आपल्या बंडरा डोंगराच्या आज त्याचा काल आहे. आणि तसाच 23 तारखेला सिद्धटेकला 7 तालुक्याचा मोठा सप्ताह भरतोय. आपल्या जवळ छोट्या मावळीचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. हा त्यांनी कितीतरी दिवस नियोजन केलंय आणि ते आता 23 तारखेला ते नियोजन चालू होते. त्या दिवशी बरीच मंडळी आम्ही तालुक्यात फिरलो. तर बऱ्याच लोकांनी 2-2.25 लाख रुपये आतापर्यंत गोळा करून दिले. मोठमोठ्या देणग्या दिल्या. आपण जरी कुणी देणगी द्यायचं राहिला असेल तर त्यात सहभागी व्हा. मी पुस्तक आणलं इथं, हा सक्तीनं साथ, त्यात फुलना फुलाची पाकळी सहभाग करा. का तर छोटे माऊली हे ब्रह्मचारी आहेत, कुठून पैसा येणार आहे? पण भव्य दिव्य दिल्ली दरबारी नोंद होईल असा कार्यक्रम चालू आहे. मग त्या कार्यक्रमात आपलं थोडं तरी श्रेय पाहिजे. आणि हे श्रेय छोटे माऊलींना विमानानं पाऊस त्या हेलिकॉप्टरनं पाऊस येणार आहे सिद्धटेकला. आणि 8 दिवस पाऊस कधी राहणार आहे. ती प्रत्येकाने एक जणांना आटेम वाटून घेतले. कोणी मंडपाचं घेतलंय, कोणी अन्नदानाचं नाही, अन्नदानाचं आपल्यातून द्यायचं. आता आपल्या इंदापूर तालुक्याला 29 तारीख दिलेली. इंदापूर तालुक्याला सकाळचा दिवस जो आहे तर प्रत्येकाने भाकरी द्यायच्या घरी घरी. एवढ्या भाकरी रोज 50,000 भाकरी द्यायची. सकाळी 50,000 आणि संध्याकाळी 50,000, 1 लाख भाकरी द्यायची. प्रत्येक तालुक्याला 1 दिवस द्यायचे. 1 दिवस. तर आपल्याला 29 तारीख दिलेली. तर त्या दिवशी आपली स्वतःची इथून कार्यकर्ते मंडळी, वारकरी मंडळी कार्य करणारे, त्यात आपल्या हक्काच्या भाकरी 10, 5, 50, 100 जेवढ्या शक्य देता येतील. आणि हे हत्यासाठी दिले फक्त तिथं पवित्र करून घ्यायचे. आई असा ठेक लागला पाहिजे. इंदापूर तालुक्यात भाकरीचा 50,000 काय 51,000 भाकरी गेलं पाहिजे. ध्येय त्यासाठी ना इथं नाही पवित्र हात करायचं कुठं. म्हणून शेटफळगडे इंदापूर तालुक्यातून सकाळचे डाळ नंबर 1, 2, 3
कळस, न्हावी, पळसदेव, लोणी, देवकर, बळपुडी, शेळगाव, काळेवाडी, रुई, मनरवाडी, गोसाईवाडी, पिलेवाडी, अकोले, माळवाडी, लाकडी, लिंबोडी, पिंपळे, निरगोडे, मसोबावाडी सगळे गाव आहेत आपल्या तालुक्यात. आणि सकाळची सायंकाळची पंगत आहे ती दौड आणि बारामती पण इंदापूरला आहे. हा मदनवाडी आहे, तक्रारवाडी, कुंभरगाव आहे, बजरंगवाडी आहे, भादरवाडी, डिकसळ आहे आणि भिगवण, फेशन आहे, निंबोडी, सिद्धेश्वर आहे, हांगणवाडी सगळेच गाव आहे ती. असं नाही म्हणायचं आपण सकाळी द्या संध्याकाळी द्या, फक्त त्या महाराजाचा नंबर देतो. तुमच्या रूटवरची गाड्या जाणार का बळपुडीवरून, बापू तुमच्यातनं गाडी जाणार आहे ना, बापूंचा नंबर तुम्ही आता तुमचा नंबर द्या, सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून द्या, व्हॉट्सअपला लावा. मी ते चोरमले महाराजांचा नंबर देतो. फक्त चोरमले महाराजांची पण गाडी आहे, ती पण गाडी भाकरी घेऊन जाणार आहे. सकाळ प्रत्येकाने हवेला थांबायचं, नंबर घ्या चोरमले महाराजांचा. फार मोठं कार्य आहे हे. घ्या 88 052 61 आहे ना, पण एकच चेहरा एक कॅपॅसिटी आहे ना, सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या. 88 052 61 431. परत एकदा बघा आणि शेजाबाजाला हे देऊन टाका, ह्या नंबर कॉन्टॅक्ट करा आणि हवेला भाकरी घेऊन बसा. ऑटोमॅटिक तुमच्या भाकरी, प्रत्येकाला तिथं जाणं शक्य नाही, ते गाड्या केलेल्या आहेत त्यातलीच आपण देऊन कटून टाकायचं. आणि 11ला भाकरी तर वारकडे गेल्या पाहिजे, म्हणून आपण इथं 7:30-8 वाजता गाडी दिल्या पाहिजे. येऊनच बसायचं, कवायती तुको भरायची गाडी, कवायती ज्ञानो भरायची गाडी. पहाटे बसणार टाकाटाक. आधी 2 दिवस लाईटीचा प्रॉब्लेम असता, आणि काय प्रॉब्लेम असतं जरा टाकाटाक करून ठेवायचं, भाकरी टाकाटाक ठेवायच्या, भाजी नाही द्यायची, तिथे भाकरी द्यायच्या, तिथं भाजी होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी 5 लाख पोळ्याचं नियोजन. काय कोण करतं आता, माऊली ब्रह्मचारी आणि 5 लाख पोळ्याचं नियोजन. 1 लाख लोकांचं आकडायचं तर येणे संभवतो. कोण नियोजन करतो? हे तुम्हीच आहे त्यांचं साहेब, आपणच आहे त्यांचं साहेब. म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करून आपला परमार्थाची मान उंच आहे. म्हणून या ठिकाणी सेवेला पूर्ण देतो. त्यांना पावत्या फाडायच्या, काय तुमच्या इच्छा आहे ना, जिथं पुस्तक आहे ते पुस्तक किती क्रमांकाचं आहे आपल्याला दिलेलं, किती क्रमांक पुस्तक आहे ते, इथं बापूकडे पुस्तक आहे, ते बापू कशी येऊन पावत्या फाडा, ते बापूच त्या चोरवले महाराज कसे पैसे देऊन टाकले. विठ्ठलवाडी क्षेत्रावर एवढी 122 नंबरचं पुस्तक आहे. बापूकडे पावत्या फाडा, बापूच चोरवले महाराजाला भाकरी आधी ते पैसे जमा करतील. ज्ञानेश्वर माऊली Bye.
चंद्रभागे स्नान मुखामागे श्रीराम मंडलावागे वाणी अर्थकाले वराया संकल्पने सेवा और परिकाली संतमंडली सहकाराचा वराणा गुराचा माझे विश्वासा भाई नामाने सारे कल्याण जाओगे निदान पार मागणे तत्पती आहे देशाचे पाठ पांडुरंगा या संता श्रीवेच मध्ये तुझे काय मागतो तेव्हा या संता श्रीवेच मध्ये अनेक